कित्येक वर्ष भुकेच्या गोळ्या घेऊन सुद्धा भूक लागत नव्हती ती फक्त एका काउन्सिलिंगने भूक लागायला लागली. मनात साचून राहिलेल्या गोष्टींचा आपल्या शरीरावर किती खोलवर परिणाम होतो हे एका जिवंत उदाहरणातून आपण समजून घेऊ. दहिसरला राहणाऱ्या एक महिला आहेत ज्यांचं वय साधारणतः 60 ते 65 असेल. त्यांची मुलगी एका कार्यक्रमाला आली होती. त्यांनी त्यांच्या आईसाठी एक काउन्सिलिंग घेतली आणि फक्त एका काउन्सिलिंगने त्यांना भूक लागायला लागली. कसं शक्य झालं? काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली आणि तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात या प्रॉब्लेमची सुरुवात झाली. त्यांची 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाने सुसाईड केलं. ते सुसाईड होतं की मर्डर होती हे कॉन्फ्लिक्ट आहे, परंतु तेव्हापासून त्यांना ह्या सर्व प्रॉब्लेमची सुरुवात झाली. गेले कित्येक वर्ष त्यांना काही ना काही आजाराच्या कुरबुरी सुरू आहेत आणि त्या दरम्यान बरेचसे डॉक्टर झाले, ॲलोपॅथी झाले, आयुर्वेदिक झाले, होमिओपॅथी झाले, असे बरेचसे डॉक्टर झाले आणि बरेचसे डॉक्टर करून सुद्धा त्यांना काही फरक पडत नव्हता. गेली कित्येक वर्ष त्यांना भूकच लागत नव्हती. ते जबरदस्ती जेवत होते. त्यांच्या मुलीने त्यांच्यासाठी एक काउन्सिलिंग अरेंज केली. एक काउन्सिलिंग झाली. त्या काउन्सिलिंग मध्ये काय केलं गेलं ज्यामुळे हा बदल घडला, तर त्यांच्या मनावरती जी घटना घडली होती त्यांच्या मुलाबाबतीत, त्या घटनेचा एवढा खोलवर परिणाम झाला होता आणि त्या घटनेचा परिणाम नंतर हळूहळू त्यांच्या शरीरावर देखील व्हायला लागला होता. मला सांगा, ऐन तारुण्यात एका महिलेच्या मुलाने सुसाईड केलं असेल तर त्या महिलेच्या, त्या आईच्या मनावरती त्या गोष्टीचा किती परिणाम झाला असेल. फक्त एक काउन्सिलिंग झाली. त्या काउन्सिलिंग मध्ये ती जी घटना आहे, त्या घटनेचा जो काही परिणाम झाला होता त्यांच्या मनावरती, त्यांच्या शरीरावरती, तो परिणाम काढून टाकला गेला आणि ऑटोमॅटिकली फक्त 2 ते 3 दिवसामध्ये जसं काउन्सिलिंग झाली आणि तो परिणाम निघून गेला, तसं 2 ते 3 दिवसामध्ये ऑटोमॅटिकली त्यांना भूक लागायला लागली. त्यांचं कुठल्या गोष्टीत देखील मन लागत नव्हतं, उदास वाटत होतं, ते मन लागायला लागलं. ती उदासीनता निघून गेली आणि त्यांच्या आयुष्यात एक नव्याने शांतता निर्माण झाली. ही एक केस स्टडी होती. अशा बऱ्याचशा लोकांबद्दल तुम्ही देखील बघितलं असेल की त्यांच्या लाईफमध्ये घटना घडल्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. तर असं जर तुमच्या लाईफमध्ये झालं असेल किंवा तुमच्या आजूबाजूला कोण असेल तर त्यांच्या मनातील गोष्टी काढून टाकण्यासाठी देखील आम्हाला संपर्क साधू शकता. धन्यवाद.